न आफ्टर आतापर्यंत आपण काय काय केलं? तर सुरुवातीला आपण आपलं जमीन नांगरून घेतली, टिलेज ऑपरेशन. आफ्टर दॅट देअर इज हारोइंग ऑपरेशन, ज्याने आपल्या जमिनीची पल्वरायझेशन म्हणजे बारीक करून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये सोईंग ऑपरेशन केलं. त्यानंतर देअर इज इरिगेशन, पाणी कसं टाकायचं, किती किती वेगवेगळ्या प्रकारे टाकू शकतात. त्यानंतर त्याला स्प्रेइंग ऑपरेशन केलं. त्यानंतर त्याचं कटिंग ऑपरेशन केलं आणि हार्वेस्टिंग पण करून घेतलं. सो व्हरायटी ऑफ ऑपरेशन. आफ्टर दिस व्हरायटी ऑफ ऑपरेशन, our grains or our product is ready. द प्रॉडक्ट वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं, जे की तुमचं प्रॉडक्ट हे सिंपल ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट असू शकतं, फ्लोरिकल्चर असू शकतं किंवा हॉर्टिकल्चर असू शकतं. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट हे तुमचं कुठल्याही प्रकारची धान्य असू शकतं वेगवेगळ्या प्रकारचं, किंवा तुमचं प्रॉडक्ट हे तुमच्या एखादी भाजी असू शकते किंवा एखादं फळ असू शकतं, किंवा तुमचं प्रॉडक्ट हे कुठल्याही प्रकारचं एखादं फूल पण असू शकतं. आता हे प्रॉडक्ट आपल्याकडे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की ते जर तुमचं प्रॉडक्ट हे लाईफ लाँग टिकणारं असेल, देन इट्स ओके. पण असं होत नाही. कुठलंच प्रॉडक्ट हे तुम्हाला खूप जास्त वेळापर्यंत अनप्रोटेक्टेड कंडिशनमध्ये वापरता येत नाही. म्हणजेच त्या प्रॉडक्टला कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रोटेक्ट करणं हे गरजेचं आहे. सो पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे ते प्रोटेक्ट कसं करता येतं, ते कन्झर्व्ह कसं करता येतं, ते प्रोसेस कसं करता येतं, ते पॅक कसं करता येतं, डिस्ट्रिब्युशन आहे, मार्केटिंग आहे, युटिलायझेशन. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रोसेसिंग ह्या पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये येऊ शकतात. पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीचं इम्पॉर्टन्स कशासाठी आहे? कारण आपण ज्या देशात राहतो, त्या देशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट हे वेगवेगळ्या इयर अराउंड वेगवेगळ्या वेळेस मिळत असतात. आता हे वेगवेगळ्या वेळेस मिळालेले प्रॉडक्ट हे वर्षभर वापरायचे कसे? जर समजा एखाद्या प्रॉडक्टचं खूप जास्त प्रमाणामध्ये जर समजा उत्पादन झालं, तर त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टला प्रोटेक्ट कसं करून ठेवायचं किंवा त्याला प्रोसेस करून कसं ठेवायचं, जेणेकरून ते आपल्याला इयर अराउंड एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला वापरता येईल. जर आपल्याकडे प्रॉडक्ट एखादं जास्त प्रमाणामध्ये झालं असेल, तर ते एक्सपोर्ट करून त्याच्यापासून आपला जे काही एक्सपोर्टचं इन्कम आहे, ते वाढवता येईल का? तो जो पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे, तो जर प्रोसेस करून त्याची जर समजा डिमांड वाढत असेल, तर त्याची डिमांड ही वाढवण्यासाठी प्रोसेस कशा वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतं. एकाच एकाच प्रकारच्या प्रॉडक्ट पासून जर त्याला व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट तयार करता येत असतील, जेणेकरून ते प्रोसेसही होऊन जाईल, ते प्रोटेक्ट होईल, कन्झर्व्ह होईल आणि त्याची डिमांड वाढवता येईल. तर अशा प्रकारच्या प्रॉडक्टला आपल्याला महत्त्व देता येतं. जसं की फॉर सिंपल एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपल्याला माहिती आहे की सोयाबीन हे जे प्रॉडक्ट आहे, ते सोयाबीन प्रॉडक्ट इट्स व्हेरी, व्हेरी कॉमन प्रॉडक्ट. मुद्दामून मी सोयाबीनचं एक्झाम्पल घेतलं कारण सोयाबीन इज व्हेरी कॉमन प्रॉडक्ट इन आवर रिजन. त्याचं काय-काय तयार होऊ शकतं? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे सोयाबीनपासून तेल, इट इज अ ऑइल सीड, तेलबिया आहे. तेल तयार होऊ शकतं. सोयाबीनपासून तेलाची जी काही पॅडी तयार होते, ती पॅडी तयार होते. सोयाबीनपासून प्रोटीन फूड तयार होतं. सोयाबीनपासून मिल्क तयार होतं. सोयाबीनपासून मिल्क प्रॉडक्ट तयार होतात. सोयाबीनपासून सोयाबीन चंक आणि सोयाबीनचे वेगवेगळ्या प्रकारच्या नूडल्स, चिप्स अशा प्रकारची प्रोसेसिंग फूड पण तयार होऊ शकतात. याचाच अर्थ असा आहे, की एक जरी क्रॉप घेतला त्याच्या व्हरायटी ऑफ डिफरंट प्रोसेसिंग आणि डिफरंट फूड ऑप्शन्स हे रेडी होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी महत्वाची. आता आपण जर
फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पाहिली तर देर आर 3 प्रायमरी प्रोसेसिंग, सेकंडरी प्रोसेसिंग आणि टर्शियरी प्रोसेसिंग. अशा प्रकारच्या व्हरायटी दिसते. तर प्रायमरी प्रोसेसिंगचा अर्थ असा आहे की काही असे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला डायरेक्ट जे काही ऍग्रिकल्चर मधून आले ते प्रोसेस करून खाता येतात. एक सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्ही जर समजा सिंपल तुमचा तांदूळ आणला आणि त्याचा राईस किंवा भात करून खाल्ला, सो इट इज अ प्रायमरी प्रोसेस. गहू आणला, गव्हाची चपाती करून खाल्ली, सो इट इज अ प्रायमरी प्रोसेसिंग. सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये काय होऊ शकतं, तर सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये या पर्टिक्युलर प्रॉडक्टला तुम्ही अजून एकदा प्रोसेस करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर समजा बटाटे घेतले, बटाट्याचे चिप्स केले आणि ते विकले, सो देर इज अ सेकंडरी प्रोसेसिंग. तुम्ही त्याला एक स्टेप समोर गेला. ठीक आहे. थर्ड, टर्शरी प्रोसेसिंग मध्ये काय आहे, तर टर्शरी प्रोसेसिंग मध्ये त्याला 2-3 स्टेजेस मध्ये प्रोसेस केल्या जाऊ शकतं. जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्याकडे टमाटे आहेत, टमाट्याचा सॉस केला, सॉसचा तुम्ही पिझ्झा मध्ये उपयोग केला, सो दॅट इज अ फर्दर मोर प्रोसेसिंग. ओके. सोयाबीनचं मिल्क केलं, मिल्कचं त्याच्यापासून चीज तयार केलं, सो दिस इज टर्शरी प्रोसेसिंग. अशा प्रकारच्या प्रोसेसिंग ह्या होत असतात. तर अशा प्रकारच्या प्रोसेसिंग जसं की वेगवेगळ्या मिल्क प्रोडक्ट मध्ये आपण करतो, देर आर व्हरायटी ऑफ प्रोसेसिंग, एकानंतर एक खूप सारे प्रोसेसिंग तिथे होत असतात. अशा प्रकारच्या प्रोसेसिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. आता जर आपण या इंडस्ट्रीचा सेक्टर वाईज फूड प्रोसेसिंगचा विचार केला, तर त्यासाठी एक महत्वाची एजन्सी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया ही महत्वाची एजन्सी आहे, जी आपल्याला ही सगळीकडे फूड प्रोसेस ही क्वालिटी आणि हायजीन मध्ये स्टँडर्ड ठरवत असते. सेक्टर वाईज फूड प्रोसेसिंग जर पाहिलं तर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग मध्ये यू कॅन सी देर आर लॉट्स ऑफ ऑप्शन्स. फ्रूट ज्यूस असेल, फ्रूट पल्प आहेत, almost 27 types of fruit juices are there, 10 types of jams and jellies are there, 12 types of pickles are there, 13 types of beverage are there, 8 type of sieves are there, 4 types of squashes are there, or 4 tomato products are also there, or vegetable canned vegetables are also available with this food process. As far as export potential is concerned, you can see that India has got very good export potential in the vegetable also. 28% of potatoes, 7% of onions, and cauliflower and cabbage 4%, okra means lady finger, bhendi 3%, peas 3%, and other 50% are the different vegetable that can be exported from the India. As far as food grain sectors is concerned, there is a primary to secondary processing. Rice mill is there. Rice is first converted. Rice husk is converted into rice. Rice husk is again can be used for rice bran oil, or rice is also used for poha making or murmara making. Wheat milling is there. First there is a wheat milling, after that it can be used for maida making. It also used for different kinds of food product like biscuits and all other products. Pulse milling, so there are again it can be further processed, and there are a variety of products. Oil extraction is also there, one of the sector in which there is extraction of oil, and it can be used for variety of purpose. As far as commercial crops are concerned, we are having sugar industries and tea industries.
India is having as per pack and convenience food is concerned, variety of packed foods are available in the market. So you know very well about this packed foods. Fishing and fish processing is concerned, India has very good opportunity in this reference also. There are a variety of fish that can be cultivated, that can be packed, and that can be exported to various countries. So you can see here the prawns, shrimps, tuna, cuttlefish, fish, squash, octopus, red snappers, ribbon fish, mackerels, lobsters, catfish. These are the variety of fishes that India is going to cultivate and export and use in Indian market also. As far as meat and poultry processing is concerned, India has first rank in the world as far as cattle population is concerned. Out of that, there is a 50% buffalo population is there, and one-sixth of total goat population is also there. India is in the fifth rank in poultry and egg production. India is exporting meat, egg, powder, frozen egg yolk, or albumin powder. Albumin is the one of the byproduct which can be processed from the egg. They export countries to China, Europe, Japan, Maldives, Oman, Malaysia, Indonesia, Singapore, and other almost 60 countries are there. To these countries, our Indian meat and poultry processing food is exported. So this is very good type of business which can give foreign exchange. As far as milk and milk products are concerned, there are variety of 28 milk product exported from India. So the milk and milk product in that also India is in the good rank. But for all these things, whatever different kinds of food that we have seen, for that the main thing is about the storage. So there is a national policy, there is a national cooling action plan NCAP, or there is a National Center for Cold Chain Development, which is taking effort to how to store these items, how to export these items, how to process these items. So you can see here in front of you there is a cold chain. So in that cold chain, whatever first thing is planting and farming different kinds of crops or different kinds of cattle. Production and processing of these different products, which may be a crop or which may be different other items. So obviously there is a inspection and other performance certificates and health and organization certificate are required for the food processing. After food processing, there is a packing industry. The packing industry is also a very fast industry in which how to pack this processed food is very important, because if the food has to retain for longer life, is to be packed very in good fashion. There is a transportation, there is a warehouses, there is a logistic, there is a distribution. So
Nowadays, you know that becomes a very big industry to distribute the goods from process industry to the customer. There are variety of distributing pattern. There is a online pattern, online marketing is there, online shopping is there, there are malls are there, and at the end it is handed over to the customer. So in that, in all these processes, farming from farming to the customer farming to the customer, there should not be any loss of quality. There should not be uh, there is any lacunas in the hygienic quality of the product. That has to be keep in mind, and it has to be processed very well. For that, these national pooling action plan and national center for cold chain development, these agencies are working, and they are going to control all these things. So this is all about from agriculture field to the product to the customer hand. So these are the different steps. So with this we can say that our complete agriculture mechanization is over here.